विनंती करतोय, अक्षय मोरे आपण कॅप्टन आहात, संपूर्ण टीम घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या आणि हातामध्ये आपण चेअर आणल्यात तर अति चांगलं होईल. चेअर घेऊन या, आपली बसण्याची व्यवस्था आपण समोर करतोय. कमिटी मेंबर्स आमचे सर्व त्या ठिकाणी कार्यरत आहेत. गणेशजी कदम असतील, जितेंद्र मोरे असतील, या सर्वांना विनंती आपण करतोय की आपण थोडेसे चेअर लावूया, कारण बरेचसे आमचे खेळाडू प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत या महत्त्वाच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी. आणि त्याकरिता मी सर्वांना विनंती करतोय की आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांचं शुभागमन आताच झालंय आणि जुगावमध्ये एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहत असतो. यतीनजी भोईर यांचे बंधू अर्थात वैभवजी भोईर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रदीपजी चोरगे यांना विनंती आहे आपण या, आपल्या शुभास्ते आपण वैभव दादा भोईर यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. KSK प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी पिच क्युरेटर म्हणून ज्यांनी खूप चांगलं सहकार्य आपल्याला केलं, यतीनजी भोईर यांचे बंधू आहेत. वैभवजी भोईर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपण या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक आकर्षक ट्रॉफी त्यांना आपण या ठिकाणी देतोय. कमिटी मेंबर्स, इथून पुढे आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती जे सर्व मान्यवर आहेत त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. अर्जू 11 संघाचे खेळाडू आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. अक्षय, आपली संपूर्ण टीम मुख्य व्यासपीठाच्या समोर येणं गरजेचं असेल, कारण उपविजेता तुम्ही या पर्व क्रमांक 6 मध्ये राहिलात. आता इथून पुढे आपण सर्व मान्यवरांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. KSK प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 साठी द्वितीय क्रमांक म्हणजेच उपविजेता हे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, रोख रक्कम 44,444 आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय आदित्य क्रिएशन अँड डेव्हलपर्सचे सर्वा आदरणीय आशिषजी शिंदे साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. KSKचे विद्यमान अध्यक्ष सुभाष सुतार यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आदरणीय आशिषजी शिंदे साहेब, आदित्य क्रिएशन अँड डेव्हलपर्स यांचा सन्मान
पुढील सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती आदरणीय दीपकजी मालुसरे ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय, त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय दीपकजी मालुसरे भांडुपवरून काशी स्पर्धा पाहण्यासाठी आलेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सचिन कदम यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. एसके प्रीमियर लीग आयोजन समितीचे हे सर्व सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय आमचे प्रकाशदादा सावंत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सचिन कदम यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशदादा सावंत यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. पूजा एंटरप्राइजेसचे मॅनेजर किरण अप्पा वाडकर यांचा सन्मान आपण करत आहोत. किरण दादा आपण या, आपला सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आहे संदीप दादा निडाळकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संदीप दादा निडाळकर, अविनाश साळुंके यांना विनंती आहे, आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण संदीप दादा निडाळकर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. घ्या ना, हातात ठेवा ना.
पुढील सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. खऱ्या अर्थाने ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा KSK प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 गेली 6 वर्ष 6 पर्वामध्ये आपल्या आवाजाने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे सातारा जिल्हा नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधील फेमस समालोचक ओझरे गावचे निलेश शंकर मर्डेकर सर यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि हा सन्मान मी विनंती करतो की वसंतदादा शिंदे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे स्टार समालोचक व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. गेली 6 पर्व ज्यांच्या आवाजाने आमचे सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले 2018 ते 2025 या कालावधीमध्ये या पर्वांमध्ये खऱ्या अर्थाने 6 वर्ष आमच्या प्रेक्षकांना आनंद देणारे आणि सर्वांचे लाडके समालोचक निलेश मर्डेकर सर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी आकर्षक ट्रॉफी त्यांना दिली जाते ज्या ट्रॉफीवरती त्यांचा फोटो प्रिंट करण्यात आलाय. क्रिस्टल आर्टनी ही ट्रॉफी बनवली. पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. KSK प्रतिष्ठानच्या सर्वाधिक स्पर्धा ज्यांच्या आवाजामधून आपण ऐकत असतो मग रबर बॉल असेल टेनिस बॉल असेल परंतु या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये अगदी विनोदी समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं आमचे लाडके मित्र उमेशजी सावंत सर यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी अध्यक्ष साहेब तात्या यांना विनंती करतो त्याचबरोबर पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील नामांकित गुणलेखक आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धा 2 दिवस काल सकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत खूप सारं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि अक्षय कदम यांच्या शिवाय कोणतीही स्पर्धा पूर्ण होत नाही. अक्षय कदम यांचा एक विशेष सन्मान कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करतो अध्यक्ष साहेब सुभाष सुतार यांना विनंती करतो सर्वाधिक काम या 2 दिवसामध्ये या प्रीमियर लीग मध्ये कोणी केलं असेल अक्षय कदमनी केलंय आणि त्यांचा विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अक्षय कदम यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप चांगलं काम केले संपूर्ण या क्रिकेट स्पर्धेला यशस्वी होण्यामध्ये आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. या स्पर्धेचे सन्मान चिन्ह म्हणजेच आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना देतोय. थँक्यू सो मच. इथून पुढे पुढील सन्मान आपण करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने फोटोग्राफीचं काम ज्यांनी केलं जे वाई तालुक्याच्या आहेत आणि गेली सातत्यपूर्व 3 वर्ष या संपूर्ण स्पर्धेमध्ये फोटोग्राफीचं काम करतायत अक्षय वाडकर यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय.
मी विनंती करतो भातोसे साहेब या आपल्या शुभ आणखी एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय आणि हा सन्मान विशेष आहे। संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिली तर या स्पर्धेला गेली 4 ते 5 महिने काम सुरू आहे आणि केएसके प्रीमियर लीग म्हटलं की क्लीन आणि क्लिअर कुठेही न थांबणारी स्पर्धा असते, शिस्तबद्ध स्पर्धा असते आणि या स्पर्धेमधून सातारा जिल्ह्यातील अनेक क्रिकेट असोसिएशन बोध घेत असतात आणि अनेक स्पर्धांमध्ये या पॅटर्नला यूज केला जातो। केएसके प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये यावर्षी खऱ्या अर्थाने ज्यांनी जबरदस्त काम केलं, मग त्यामध्ये खऱ्या अर्थाने केएसके प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सुभाष सुतार असतील, केएसके प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष गेली सातत्यपूर्व 3 वर्ष ज्यांच्या खांद्यावरती केएसके प्रतिष्ठान होती त्यांनी अर्थातच पैलवान विकासभाई कदम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं। त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष शशिकांत बातोसे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे वसंतदादा असतील, सोपानजी मोरे असतील, अमोलजी मारुसे असतील, प्रदीप सोरगे असतील जे सचिव आहेत, अविनाश साळुंके, सचिन कदम असतील, जितेंद्र मोरे असतील, गणेश कदम असतील, या सर्वांनी जबरदस्त काम केलं। किरण जाधव असतील, कमिटी मेंबरची नावं इथे सर्वांचीच घ्यावी लागतील कारण त्यांनी खूप सारी मेहनत केली। या संपूर्ण कमिटीचा सन्मान आम्ही आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते घेतोय। आशिषजी शिंदे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते संपूर्ण कमिटीचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय।
या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. संपूर्ण कमिटी आमचे माजी अध्यक्ष विकासभाई कदम, अध्यक्ष सुभाषजी सुतार, उपाध्यक्ष शशिकांत बारतोशे, सचिव प्रदीप चोरगे, खजिनदार जितेंद्र मोरे, सचिन कदम आहेत, अविनाश साळुंके आहेत, अमोल मालुसरे आहेत, गणेश कदम आहेत, आमचे वसंतदादा आहेत, सोपानजी मोरे आहेत. या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि KSK प्रीमियर लीग ही स्पर्धा सक्सेसफुल करून दाखवले. त्याबद्दल या सर्व कमिटी मेंबरचं सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि आम्ही ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या सर्वांचं या ठिकाणी शतशः आभार मानतोय. पर्व क्रमांक 7 हे दिमागदार स्टाईल मध्ये ही संपूर्ण कमिटी घेऊन येईल यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. त्याचबरोबर पुढील सन्मान, काही सन्मान आहेत आणि ज्यांनी खूप सारे मेहनत घेतले, मी त्यांची नावं या ठिकाणी नामोल्लेख करतोय. विकेट बनवण्याचं काम खूप महत्वाचं होतं आणि ते विकेट बनवण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य ज्यांनी केलंय, समीर जाधव यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. समीर जाधव आपण या प्लीज. कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान आम्ही करतोय. त्याचबरोबर क्षितिज मोरे यांनी खूप मेहनत घेतली हे विकेट बनवण्यासाठी. क्षितिज मोरे यांना विनंती केली जाते आपण या. क्षितिज मोरे यांचा आपण एक विशेष सन्मान कमिटी मेंबरच्या माध्यमातून करतोय. मी विनंती करतो आपण या. सुभाष सुतार यांना विनंती करतो या, ज्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत करण्यात आली आणि संपूर्ण जी खेळपट्टी होती या खेळपट्टीवरती 100 पेक्षा जास्त धावा लागल्या. एका मॅच मध्ये 194 धावा लागल्या. 2 धावामध्ये विचार केल्या. ही खेळपट्टी बनवण्यामध्ये आमचे क्षितिज मोरे यांनी खूप आम्हाला मदत केली. त्याबद्दल क्षितिज मोरे यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर अजय मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत घेण्यात आली. अजय मोरे आपल्याला विनंती आहे आपण या. त्याचबरोबर अरुण दादा शिंदे ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय, जे कुरोशी गावचे आहेत. अरुण दादा आपल्याला विनंती आहे आपण या. अरुण दादा प्लीज आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर आपण आणखीन एक सन्मान करत आहोत. शब्द सुमनांच्या माळा गुंफत ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं आणि या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर आणि ज्यांनी या स्पर्धेचं संपूर्ण सूत्रसंचालन केलेलं आहे आणि काही मॅचेसमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकलेला आहे. आपण सन्मानित करूया KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा गोगवे गावचा आवाज. अर्थात आपण सन्मानित करत आहोत. संतोष देसाई सरांचा होतो या ठिकाणी सन्मान. अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांना विनंती आपण या. तात्यांना विनंती आहे. विकासभाई कदम यांना विनंती आपण या. आपल्या संयुक्त विद्यमानाने हा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण सन्मानित करूया. संतोष देसाई सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, ज्यांनी या स्पर्धेचं सूत्रसंचालन केलेलं आहे. पैलवान विकासभाई कदम तात्या यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायेची दारशाल, प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करत आहोत आणि त्यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान आपण संपन्न करत आहोत. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा आता अंतिम टप्पा आणि आपण पुढील रूपरेषेकडे वळत आहोत. इथून पुढे आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी काही मनोगत आपण या ठिकाणी आपल्या मान्यवरांचे ऐकणार आहोत. त्यामध्ये मी प्रथमतः खऱ्या अर्थाने KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 साठी ज्यांनी अतोनात मेहनत केली, गेली 1 ते 2 वर्ष आपण जर पाहिलं तर प्रचंड मेहनत घेतात, परंतु या प्रीमियर लीग मध्ये खास करून खूप सारी मेहनत घेतली. आपणा सर्वांचे लाडके पैलवान विकासभाई कदम यांच्याकडे मी जाईन आणि त्यांचे 2 शब्द या प्रीमियर लीग साठी महत्वपूर्ण असतील. खूप मेहनत घेतली आणि या प्रीमियर लीग बद्दल त्यांचे 2 शब्द आपण ऐकूया. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व्यासपीठावरती उपस्थित, ह्या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भेटलं ते आहे आदरणीय आशिष दादा. त्यानंतर या स्पर्धेसाठी
ज्या ट्रॉफ्या आम्हाला भेटल्या ते सचिनदादा वरकडे, त्यांचे बंधू, तसं संपूर्ण व्यासपीठ आपले राजपुरे साहेब, ह्या सर्व मान्यवरांचं KSK परिवाराकडून सर्वप्रथम मी स्वागत करतो. आणि अप्रतिम ही अशी KSK प्रतिष्ठानची ही लीग पर्व 6व्या, कुठलाही वादविवाद न होता सर्वांनी हसत खेळत ही स्पर्धा एन्जॉय करत आज ही आपण स्पर्धा पार पाडतोय. मी सर्व KSK खेळाडूंचं, डिस्ट्रिक्ट आयकॉनचं खरोखर मनापासून स्वागत करतो. तुम्ही जो खेळ केला, फायनलची मॅच पाहिली आणि त्याच्यानंतर एक इंदाई 11 आणि आरजू 11ची ती एक मॅच पाहिली. क्षितिजनं अप्रतिम बॅटिंग केली. क्रिकेटमध्ये जोश हा पाहिजे, पण तो मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही जे मैत्रीपूर्वक जे आपले संबंध आहेत ते संबंध प्रत्येकानं जोपासले पाहिजेत. क्रिकेट हा ॲग्रेसिव्ह खेळ आहे, पण ते तुम्ही फक्त मैदानाच्या आतमध्येच दाखवा. बाहेर आल्यानंतर प्रत्येकानं आपापली मैत्री आपली ती टिकवण्याचा प्रयत्न करा. KSK प्रतिष्ठान हे खेळाडूंसाठी, तुमच्यासाठी आम्ही दरवर्षी जेवढं आमच्याकडून शक्य होईल तेवढं तुमच्यासाठी नवीन काय आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त KSK, तो आमची एक इच्छा आहे की तुम्ही या प्रतिष्ठानमधून एखादा खेळाडू तरी मोठ्या उंचीवरती जाऊन खेळावं, एवढीच आमची इच्छा आहे. तुमच्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील ते आम्ही सगळं कमिटी करू. तुम्ही KSK मधून एखादा तरी असा उभारता सितारा व्हावा. ह्या महाराष्ट्राचं, या आपल्या कोयना सुरशी कांदाडीचं नाव या देशात नाही तर जगभरामध्ये करावं, अशीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि मला जे 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याचं मी आभार मानतो. मी इथे थांबतो. यानंतर खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आणि स्पर्धेचं नियोजन सुरू होतं. अगदी आशिषदादा शिंदे साहेब यांच्याबरोबर भेट झाली पूजा एंटरप्राइजेस यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी त्या ठिकाणी लगेच सांगितलं की या स्पर्धेला भरघोस असं सहकार्य माझ्या माध्यमातून मिळेल आणि त्यांच्याकडेच मी जातोय. आदरणीय आशिष शिंदे साहेब यांच्याकडे जाऊया आणि त्यांचं मनोगत आपण ऐकूया. जय शिवराय सगळ्यांना. धन्यवाद KSK. तुम्ही ज्या पद्धतीचं नियोजन या स्पर्धेला केलं ते बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आज वाटतं की प्रीमियर लीग संकल्पना जर कोणी आणली असेल KSKने आणली 2016ला पहिल्यांदा. त्याच्यानंतर पूर्वी आता 2016 4 आणि 4 8 वर्ष सातत्यानं चांगल्या पद्धतीचं आयोजन त्यांच्याकडून चालू आहे. त्याबद्दल त्यांचं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करावं. क्रिकेट खेळत असताना मी पण महाबळेश्वर तालुक्याचा आहे आणि महाबळेश्वर तालुक्यातली मुलं पुढं गेली पाहिजेत ह्या अपेक्षेनं मी स्वतः महाराष्ट्र खेळलोय 2 वेळा. त्याच्यानंतर व्यावसायिक झालो, त्याच्यानंतर खेळता येत नाही, पण क्रिकेटमध्ये मुलं पुढं गेली पाहिजेत. त्यासाठी जे काही लागतं ते सहकार्य कायमस्वरूपी करत असतो. मग ते पाटण असेल, कराड असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, जावली असेल, वाई तालुका असेल, पण पहिल्यांदा मला माझ्या स्वतःच्या तालुक्यासाठी काहीतरी करता आलं त्याबद्दल मी KSKचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि KSK प्रीमियर लीगला मागच्या मला वाटतं ऑक्शनच्या वेळेला पण सांगितलं की ह्या वेळेला मला 2 नंबरचं पारितोषिक देण्याची संधी भेटली. इथून पुढं कायमस्वरूपी माझं 1 नंबरचं पारितोषिक बुकिंग करून ठेवा तुम्ही. असंच कार्य KSKनं पुढं करत राहावं. तुमच्या दुसरं जे सामाजिक मंडळ आहे त्याला पण माझं सहकार्य असतं. तुम्हाला जिथं लागल तिथं आम्ही उभं राहू. आणि हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी, आमच्यासाठी, दोघांसाठी चांगला आहे, सर्व युवा खेळाडूंसाठी चांगला आहे. फायनलमध्ये ज्या मुलांनी शेवटची ओव्हर टाकली त्याचं खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर ज्यांनी शेवटचा बॉल खेळला आणि तो 1 रन काढला त्याचं देखील अभिनंदन, कारण शेवटचा बॉल खेळत असताना 1 रन पाहिजे होता. त्या 1 रनसाठी तो प्रॉपर त्यानं ग्लान्स करून तो 1 रन काढला. त्याबद्दल त्याचं टेम्परामेंट जे होतं त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि जो बॉलर होता त्यांनी जे पहिले 5 बॉल टाकले ते फार सुंदर बॉल टाकले होते. परत एकदा त्यानं ऑफसाईडलाच बॉल टाकला पाहिजे होता तो, तर ती मॅच 100% टाय झाली असती. त्याचं देखील अभिनंदन. जीत हार सब होते रहता है. हार जीत महत्त्वाची नाही, आपण जसं लढतोय ते महत्त्वाचं आहे. आज आपण 250 किलोमीटरवरनं इथं मुंबईमध्ये काम करतोय. 250 किलोमीटरमधनं वरून आल्यानंतर इथं काम करत असताना जी काही संधी आपल्याला काम करायला भेटते ते आपलं भाग्य मानलं पाहिजे. इथं मुंबईमध्ये आल्यानंतर कांदाटकीचा असो, नाहीतर जावलीचा असो, कराडचा असो, नाहीतर कोल्हापूरच्या कोपऱ्यातला असो, ती सगळी आपली भावकी आहे.
आपण सगळे एकत्र राहून काहीतरी इथं क्रांती केली पाहिजे एवढं सांगतो. आणि KSKनं हे मागच्या 8 वर्ष चांगल्यारीत्या चालवलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलणार आहोत, परंतु ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस असं सहकार्य करण्यात आलंय त्यांचा नामोल्लेख पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं, रोख रक्कम 77,777. माननीय श्री तानाजी दादा सूर्यवंशी, आपणा सर्वांचे लाडके गोपी दादा, उपशहर प्रमुख नवी मुंबई, यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतोय. द्वितीय पारितोषिक ज्यांचं भाषण आपण आत्ताच नुकतंच ऐकलं, रोख रक्कम 44,444. माननीय श्री आशिष शिंदे साहेब, आदित्य क्रिएशन अँड डेव्हलपर्स, त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, अर्थातच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हाडवैद्य सचिन दादा वरखडे साहेब यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. यूट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा आता पुढील महिन्यात येते आणि या स्पर्धेचे सर्व अशोक दादा सकपाळ साहेब यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दरवर्षी लाभतंय, KSK प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार आदरणीय रामचंद्र मालुसरे साहेब यांचं पुन्हा एकदा मी आभार मानतोय. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, आदरणीय रवींद्र बाबाजी म्हात्रे माजी नगरसेवक, यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. विशेष सहकार्य माननीय श्री भावेशबाई पाटील साहेब, युवकांचे आशास्थान, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई सुरेश दादा सकपाळ साहेब, यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेला लाभलंय, अर्थातच विभाग प्रमुख जुगाव शिवसेना वैभव बालचंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. इतर चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेत, माननीय श्री सुभाष दादा सकपाळ समाजसेवक, यांचंही आम्ही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, कृष्णा ज्वेलर्स चे सर्व हिम्मत सिंग राव, यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर विशेष सहकार्य विठ्ठल मोरे साहेब, लोकप्रिय समाजसेवक, यांचा आम्ही आभार मानतोय. विशेष सहकार्य करण सिंग साहेब, यांचंही आम्ही मनापासून आभार मानतोय. विशेष सहकार्य संतोष दादा जाधव, यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. विशेष सहकार्य आपणा सर्वांचे लाडके मित्र अक्षय सकपाळ आहिर, यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभतंय, संजय राजपुरे साहेब, ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य लाभलं, त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर मालिका वीरचा जो किताब आहे, रोख रक्कम 11,000, ज्ञानेश्वर रामचंद्र सुतार सरपंच, यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. उत्कृष्ट फलंदाज हा किताब KSKचे अध्यक्ष सुभाष सुतार, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय, रोख रक्कम 5,000, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आम्हाला देण्यात आलाय, संपत गुणाजी कदम, वाकीगावचे सुपुत्र आहेत, रोख रक्कम 5,000, त्यांचाही मनापासून आभार. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, विशेष सहकार्य आदरणीय आमचे गोविंद दादा किसन कदम, यांचंही मनापासून आम्ही आभार मानतोय. विशेष सहकार्य मिलिंद रांजणे साहेब, यांचंही मनापासून आभार. चेंडू सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, आनंददादा सकपाळ, जे वेंगळी गावचे आहेत समाजसेवक, त्यांचं मनापासून आभार. विशेष सहकारी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी दिले, विक्रम इंगळे साहेब, यांचं मनापासून आभार. विशेष सहकार्य माननीय श्री महेश सुभाष शिंदे, महेश दादा, आपलंही मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर पवेलियन कक्ष अक्षय धनावडे आहिर गावचे आहेत आणि त्यांचंही मनापासून आभार. विशेष सहकार्य शिवकरण साहेब, यांचं मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने काही पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले, कमिटी मेंबर नयन सकपाळ, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतोय आम्ही. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय, श्री निलेश दादा कदम, श्री तानाजी दादा मालुसरे, श्री बाळूदादा पवार, अनिलजी शिंदे, सतीश दादा चव्हाण, अरुणजी शिंदे, पांडुरंग भोसले, दीपक मालुसरे, संजय सकपाळ, या सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. खेळाडू कक्षासाठी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आम्हाला लाभलं, फॅक्स बॉईज कोपरखेरणे, यांचं मनापासून आभार. खेळाडू कक्ष सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं, कैलासवासी शांताराम गणपत उतेकर, माजी पोलीस पाटील, यांच्या स्मरणात श्री सुरेश शांताराम उतेकर यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. पवेलियन सौजन्य केदारेश्वर क्रिकेट क्लब शिंदी यांच्या माध्यमातून
केदार काळकाई यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य लाभलंय. या सर्व स्पॉन्सरचं एकदा आपण टाळ्या वाजवून आभार मानूया. सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. या सर्व स्पॉन्सरचं मी पुन्हा एकदा KSK क्रीडा प्रतिष्ठान संपूर्ण कमिटी, KSK प्रीमियर लीग आयोजन समिती या सर्वांच्या वतीनं मी मनापासून आभार मानतोय. त्याचबरोबर हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं, 40+ आमचे सर्व खेळाडू, त्याचबरोबर आपणा सर्वांचे लाडके विद्यानंद भाऊ पाटील साहेब यांचं मनापासून आम्ही आभार मानतो या ठिकाणी. त्याचबरोबर आमचे चंदू पाटील साहेब यांचंही त्या ठिकाणी मनापासून आभार मानतोय. सर्वच घटकांचं मनापासून आभार मानतोय. आणि इथून पुढे बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. निलेश मंडेकर सर यांना विनंती करतो. आता आपण पर्व क्रमांक 6चा हा गोड कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. KSK प्रीमियर लीग जो तुम्ही आता 2 दिवस क्रिकेटचा खेळ खेळलेला आहात त्याची आता गुणगौरव करण्याची वेळ आलेली आहे. आता अधिकचा वेळ न घेता आपण आता या पुढील रूपरेषेकडे वळत आहोत आणि प्रथम पारितोषिक आपण वितरण करणार आहोत. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या बक्षीस वितरणामध्ये आणि पहिला पुरस्कार आहे तो सामनावीराचा, अंतिम सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी विनंती. अंतिम सामनावीर आपण पुरस्कार देण्यासाठी आदरणीय आमचे वैभवजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते दादा अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही तुम्हाला तुमच्या शुभहस्ते या ठिकाणी देतोय. नामांकन आमच्यापर्यंत आलेली आहेत ते आता आम्ही अनाउन्स करत आहोत. सेमी फायनलचा सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी मैदानाच्या फायनलचा मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत, ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये घातला मोठ्या फटक्यांचा धूम धडाका, केली धडाकेबाज बॅटिंग, पठ्ठ्या निपाणीचा सागर सुतार फायनल
लीग सीझन नंबर 6 KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा उत्कृष्ट यष्टीरक्षक सालोशी गावचा अनिकेत शेलार अंशिका 11 चा खेळाडू. अनिकेत, आम्हाला तुमच्याशी बोलायला आवडेल. या अगोदर आम्ही बाळा जाधव यांची विकेट किपिंग KSK मध्ये पाहिली होती आणि आज KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये तुम्हाला उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा पुरस्कार मिळतोय. कशा भावना आहेत? खूप छान वाटतंय. सेकंड टाइम खेळतोय KSK प्रीमियर लीग मी आणि खरंच खूप छान वाटतंय. खूप मजा आली खेळायला. पुढील विकेट किपिंग साठी हा पुरस्कार ऊर्जा देईल का? हो, खूपच ऊर्जा तर देईलच. पुढच्या वर्षीची उत्कंठा राहील. हो. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या अनिकेत शेलार साठी, ज्याला मिळाला उत्कृष्ट यष्टीरक्षक हा पुरस्कार. त्यानंतर आता एमर्जिंग प्लेयर म्हणजे उदयोन्मुख खेळाडू KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा आता आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत आणि देण्यासाठी विनंती. ज्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आम्हाला लाभलाय, नयन सकपाळ, आपलं मनापासून आभार असतील. मी महेश दादा शिंदे यांना विनंती करतो. या महेश, आपल्या शुभ हस्ते एमर्जिंग प्लेयर KSK प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 चा एमर्जिंग प्लेयर हा आपण महेश शिंदे यांच्या शुभ हस्ते देतोय. आणि हा पुरस्कार एनी गेसेस ज्याने केले धारदार गोलंदाजीचे वार, येणाऱ्या काळामध्ये घ्याव्या लागेल खेळाडूच्या नावाची दखल. खेळाडू महाबळेश्वर स्पोर्ट्सचा, पठ्या कोंडोशीचा अक्षय बिल्लारे, उदयोन्मुख खेळाडू KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा. येणाऱ्या कालावधीमध्ये अक्षय भिल्लारे या नावाची दखल घ्यावी लागेल, ज्याने यॉर्करचे वार केले आणि मोठमोठ्या फलंदाजांना बांधून ठेवलं आणि खास करून डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, जबरदस्त गोलंदाजी या कमी वयात. संपूर्ण KSK प्रीमियर लीग मध्ये डेथ ओव्हर षटक जर कुणी चांगलं हाताळलं असेल तर ते नाव आहे अक्षय भिल्लारे कोंडोशी. अक्षय, खरं तर तुमच्याशी वार्तालाप करायला आम्हाला आवडेल. खरं तर डेथ ओव्हरचं षटक असं असतं ना की आपल्याला देवाच्या नावाचा जयघोष करावा लागतो, मनामध्ये देवाला प्रार्थना करावी लागते की बाबा या षटकामध्ये कमी मार पडू दे, चांगली गोलंदाजी होऊ दे, अशा प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये असतात. परंतु डेथ ओव्हरचं षटक म्हटलं की फलंदाज उभेच असतात मारायला. असं षटक तुम्ही या प्रीमियर लीग मध्ये बहुधा हाताळलं आणि फलंदाजांना बांधून ठेवलं. हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय. कशा भावना आहेत? खूपच छान वाटतंय आणि लास्ट ओव्हर टाकणं म्हणजे डिफिकल्टच आहे, पण पूर्ण टीमच्या सपोर्ट मुलं होऊन जातं. तुमच्या यॉर्कर्स बद्दल काय बोलाल? यॉर्कर्सबद्दल म्हणते तर प्रॅक्टिस करावी लागते त्यासाठी. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या. यॉर्करची खेळाडूने प्रॅक्टिस केली आहे आणि KSK प्रीमियर लीग मध्ये आपला गोलंदाजीचा जलवा दाखवलाय. यानंतरचा आता पुढील पुरस्कार आहे बेस्ट फिल्डर म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा पुरस्कार यानंतर आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक KSK प्रीमियर लीग 2025 हे देण्यासाठी मी आदरणीय आमचे संपत दादा जुनगरे यांना विनंती करतो. दादा, या आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा KSK प्रीमियर लीग 2025 चा जॉन्टी रोड्स हा पुरस्कार आपण इथून पुढे वितरण करतोय. आणि संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, अनेक कॅचेस पकडलेले त्यांनी गेसेस, हा पुरस्कार कोणत्या गावाला जाईल? एनी गेसेस? गाव आहे सालोशी, टीम आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स, खेळाडूचं नाव आहे अतुल शेलार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार चाललाय KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा सालोशी गावाला आणि खेळाडूचं नाव आहे अतुल शेलार. यांना आपण देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हा पुरस्कार KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा जॉन्टी रोड्स. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या अतुल शेलार साठी. वेळेप्रसंगी चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षणही केलेलं आहे. अतुल शेलार जे सालोशीचे आहेत. अतुल, हा पुरस्कार सालोशी गावाला गेला. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा तुम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले आहेत. कशा भावना आहे? प्रीमियर लीगमध्ये गावचं नाव ऐकायला जरा बरं वाटतं आणि आपल्या गावामध्ये प्राईज आलं त्यातून खूप बरं वाटतंय. क्षेत्ररक्षणाबद्दल काय बोलाल? चांगलं क्षेत्ररक्षण केलं, बॅटिंग तुम्ही मधल्या फळीमध्ये चांगली केली. क्षेत्ररक्षण पहिल्यापासून चांगलंच करतो आणि आपल्या टीमसाठी जिंकवायचं तर क्षेत्ररक्षण पहिले इम्पॉर्टंट आहे. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या. अतुलसाठी आपल्या संघाला जिंकवायचं आहे ना, तर क्षेत्ररक्षण फार महत्वाचा घटक आहे. या भावना त्यांच्या होत्या. यानंतरचा आता पुरस्कार आता आपण प्रदान करूया. पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाजाचा आणि देण्यासाठी विनंती. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय. रोख रक्कम 5,000 आणि आकर्षक ट्रॉफी आहे. माननीय श्री संपत गुणाजी कदम यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आम्हाला लाभलाय. आदरणीय संजय
संजय राजपुरे साहेब यांना मी विनंती करतो, साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार या ठिकाणी वितरण करतोय. KSK रोख रक्कम 5,000 आहे आणि आकर्षक ट्रॉफी आहे आणि त्याचं वितरण आपण या ठिकाणी करतोय. कॅश मिळणार आहे, तुम्हाला आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे. आणि KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये ज्यांच्या गोलंदाजीचा झाला बोलबाला आणि हा पुरस्कार आपल्या नावी गेलाय. पुरस्कार चाललाय कोणत्या गावाला? आवाज येऊ द्या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार चाललाय लामज गावाला. टीमचं नाव आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स. 9 विकेट घेत हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. 90 पॉइंटने. खेळाडूचं नाव आहे अनिल शिंदे. गतवर्षी महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या बॉलरनी जबरदस्त बॉलिंग केली होती. त्याही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी पटकावला होता. अनिल शिंदे बेस्ट बॉलर KSK प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6. 9 फलंदाजांना माघारी पाठवलं. 9 विकेट घेत हा पुरस्कार अनिल शिंदे यांनी आपल्या नावी केलाय. पुरस्कार KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार चाललाय लामस गावाला. अनिल, पुन्हा एकदा तुम्ही उत्कृष्ट गोलंदाजावरती हा जो किताब आहे नाव कोरले. 5,000 आकर्षक ट्रॉफी. कशा आहेत भावना? खूप खूप अभिनंदन वाटतोय मला. तुमच्या गोलंदाजी बद्दल काय बोला? मी महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये तुम्हाला पाहिलं, KSK प्रीमियर लीग मध्ये देखील पाहत आहोत. एक गाव 11 मध्ये चांगली गोलंदाजी करता. कशा भावना आहेत? खेळ बोलतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये अनिल शिंदे यांना बोलावं लागलं. जोरदार टाळ्या. आता यानंतरचा पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज. हा पुरस्कार यानंतर आता आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालाय KSK प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सुभाष सुतार तात्या यांच्या माध्यमातून हा रोख रक्कम 5,000 हा पुरस्कार आम्हाला मिळालाय. त्याबरोबर आकर्षक ट्रॉफी आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी KSK प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सुभाष सुतार यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समन KSK प्रीमियर लीग 2025 च्या वितरण करतोय. हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. नामांकन आलेलं आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 58 बॉलमध्ये 145 धावा कुठल्या. त्याच्यामध्ये आहे तब्बल 13 षटकार 12 चौकारांची सांगड घालत हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. एनी गेसेस कोणत्या गावाला जाईल उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार? गावाचं नाव आहे सालोशी आणि खेळाडूचं नाव आहे सतीश चव्हाण. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. KSK प्रीमियर लीग 2025 चा बेस्ट बॅट्समन हा किताब जातोय. सालोशी गावचा पट्ट्या आहे. 145 धावा 58 बॉल मध्ये केले आणि तब्बल 13 षटकार 12 चौकार ठोकले. सतीश चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. सतीश चव्हाण सालोशीच्या आहेत आणि KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार चाललाय सालोशी गावाला आणि खेळाडूचं नाव आहे सतीश चव्हाण. 145 धावा कुटक 12 चौकार 13 षटकारांची सांगड घालत हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. जबरदस्त खेळ राहिला सतीश चव्हाण यांचा. आपण त्यांना देत आहोत हा उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार. 145 धावा 58 बॉलमध्ये कुठल्यात 12 चौकार आणि 13 षटकार. सतीश, तुमच्याशी बोलायला आम्हाला आवडेल. हा पुरस्कार सालोशी गावाला गेला. अष्टपैलू भूमिका तुमची नेहमी चांगली राहते आणि या प्रीमियर लीग मध्ये 145 धावा तुम्ही ठोकल्या, 13 षटकार आणि तब्बल 12 चौकार. कशा भावना आहेत? आयोजन खूप चांगलं होतं आणि खरोखर युवा खेळाडूंना हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की त्यांनी आपली जी काही क्रिकेटमधली जी खेळाची त्यांची उन्नती आहे त्यांनी या प्लॅटफॉर्मला दाखवावी पाहिजे. आणि आमच्यासारखे आता प्लेयर आहेत ते आज सपोर्टेड आहेतच आणि खरोखरच खेळायला खूप मजा आली. आणि जर खरोखर अजून टायटल झालं असतं तर अजून मजा आली असती. थोड्यासाठी टायटल हुकला. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या. सतीश, तुमचं वय किती आहे? आता 38 चालू आहे. एकदा जोरदार टाळ्या. 38व्या वर्षी KSK प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार आपल्या नावी केलाय. एका दिवसामध्ये यश मिळत नाही परंतु एक दिवस निश्चित मिळत आणि वयाच्या 38व्या वर्षी हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. एक पारितोषिक या ठिकाणी राहून गेले. सुशांत शिंदे ज्यांनी मॅच जिंकवली त्यांच्यासाठी एक्स मिशन पेस्ट कंट्रोल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुशांत शिंदे प्लीज या.
आपलं पारितोषिक घेऊन जावा. 500 रुपये कॅश आहे ती आपण या ठिकाणी त्यांना देतोय. यानंतरचा आता पुरस्कार आहे क्रिकेट विश्वातला आणि क्रिकेटच्या स्पर्धेतला सर्वोत्तम पुरस्कार म्हणजे मालिका वीराचा पुरस्कार आहे आणि पर्व क्रमांक 6चा मिस्टर KSKPL हा पुरस्कार आता आपण प्रदान करणार आहोत आणि देण्यासाठी विनंती. हा पुरस्कार आपण पाहिलं मालिका वीर या स्पर्धेचा किंग, या स्पर्धेचा बादशाह म्हणजेच रोख रक्कम 11,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आम्हाला लाभलाय. श्री ज्ञानेश्वर रामचंद्र सुतार यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. आणि हा पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हाडवैद्य सचिन दादा वरखडे यांना मी विनंती करतो. दादा, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण द्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि या स्पर्धेचा राजा खेळाडू 11,000 कॅश आणि आकर्षक ट्रॉफी आता आपण त्यांना प्रदान करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. हा पुरस्कार हेनी गेसे ज्यांनी कुठल्या धावा 158 60 बॉल मध्ये, चौकार आहेत तब्बल 19, षटकार आहेत 11 आणि या सर्व गोष्टींची सांगड घालत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपल्या नावी केलाय. हेनी गेसेस पुरस्कार चाललाय निपाणी गावाला आणि ज्याने निपाणी गावाचा डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवला खेळाडूचं नाव आहे सागर सुतार. महाबळेश्वर स्पोर्टचा खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा मालिका वीराचा हकदार मिस्टर KSKPL. अगदी मिस्टर KSKPL निपाणी गावामध्ये जात आहे. सागर सुतार मिस्टर 360 म्हणायला काय हरकत नाही. अप्रतिम बॅटिंग केली आणि अक्षरशः त्यांना खांद्यावर उचलून आणलंय. खेळीत तितकाच त्यांचा उंच पाहायला मिळाला. 158 धावा 60 बॉल मध्ये केल्या, 19 चौकार, 11 षटकार ठोकलेत. सागर सुतार साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मॅन ऑफ द सिरीज मिस्टर KSKPL 2025. सागर सुतार निपाणी गावचा पट्ट्या ठरला या स्पर्धेचा राजा खेळाडू. सागर जबरदस्त बॅटिंग केली. 158 धावा 60 बॉल मध्ये कुठल्या, 19 चौकार होते, 18 षटकार होते. महाबळेश्वर स्पोर्ट कडून तुम्ही खेळला ऍज अ आयकॉन म्हणून KSK कडून आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. पुरस्कार निपाणी गावाला चाललाय, कशा भावना आहेत? खूप आनंद होतोय आणि आमचे सगळे टीमचे मेंबर पण आहेत आणि 6 वर्ष झाले कंटिन्यू खेळतो, 6 वर्ष, आणि मला पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीज भेटली, त्यामुळे मी खूप खुश आहे. क्या बात आहे. 6 वर्षामध्ये अखेरकार त्याने बाजी मारली. महाबळेश्वर स्पोर्ट चांगला खेळला, कशा भावना आहेत? मी संघ मालकांचे खूप आभार मानेन आणि त्यांनी पण खूप मेहनत घेतली. सगळे प्लेयर पण सगळ्या प्लेयरनी फुल 100% दिले, त्यामुळे फुल टीम चांगली खेळली. सागर साठी एक प्रश्न असेल. सागर, या वर्षातली कितवी सिरीज आहे तुझी टेनिस क्रिकेट मध्ये? चौथी असेल, चौथी. क्या बात आहे. आणि चौथा पुरस्कार कोणता आहे तर KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा मालिका वीराचा आहे. विलासदादा मोरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण सागर सुतार यांना दिलंय. इथून पुढे आपण अंतिम 2 पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. प्रथम आपण उपविजेता हा पुरस्कार या ठिकाणी वितरण करत आहोत. उपविजेता पारितोषिक वितरण करत असताना खऱ्या अर्थाने आम्हाला या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलं, द्वितीय पारितोषिक होतं रोख रक्कम 44,044 आणि आकर्षक ट्रॉफी आहे जी क्रिस्टल आर्टनी बनवले, ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात आली. आदरणीय आमचे सचिन इंगळे साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात आले. परंतु रोख रक्कम 44,444 ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं, आदरणीय आशिषजी शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही आभार मानू. आणि उपविजेता हे पारितोषिक आता मात्र इथून पुढे आम्ही वितरण करतोय आणि KSK प्रीमियर लीग 2025चा उपविजेता संघ आहे टीम आरसू 11. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम, संपूर्ण टीम मुख्य व्यासपीठावरती या. संघ मालक विकासभाई कदम यांना विनंती आहे आपणही त्या ठिकाणी उपस्थित राहा. मी विनंती करतो आशिषजी शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करतोय आम्ही. सर्व संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतो आपणही त्या ठिकाणी जॉईन व्हा. सचिन दादा वरकडे, वैभव दादा भोईर साहेब, आमचे सर्व कमिटी मेंबर विक्रमजी इंगळे साहेब,
आपल्याला विनंती आहे आपणही त्या ठिकाणी जॉईन व्हा. विक्रमजी इंगळे साहेब द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी विक्रमजी इंगळे साहेब यांच्या माध्यमातून आहे आणि ही ट्रॉफी आपण वितरण करतोय. अक्षय आपण इकडे या प्लीज, ट्रॉफी उचला. आशिषजी शिंदे साहेब, इंगळे साहेब आपण पुढे या. KSK प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 चा उपविजेता संघ आहे टीम आरचू 11. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना विनंती असेल आरचू 11 या संघासाठी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. पर्व क्रमांक 6 चा उपविजेता KSK प्रीमियर लीग 2025. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा उपविजेता संघ आहे विकासभाई कदम वाकी यांच्या मालकीचा. आरजू 11 रनरअप राहिलेला आहे. उपविजेता ट्रॉफी वरती कोरले आपलं नाव. यानंतर आपण प्रथम क्रमांक म्हणजेच KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा चॅम्पियन संघ आणि हे चॅम्पियन संघाचं पारितोषिक आपण जर पाहिलं तर ज्यांच्या शुभ हस्ते फायनलचा टॉस आपण केला, नवी मुंबई उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय सन्माननीय तानाजी दादा सूर्यवंशी, आपल्या सर्वांचे लाडके गोपीदादा गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून रोख रक्कम 77,777 ही रक्कम देण्यात आली. ते उपस्थित नाहीत. मी सर्व मान्यवर जे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आशिषजी शिंदे साहेब, सचिन दादा असतील, इंगळे साहेब असतील, या सर्वांच्या शुभ हस्ते संपूर्ण व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांक चॅम्पियन संघ KSK प्रीमियर लीग 2025 चा महाबळेश्वर स्पोर्ट्स आपण या प्लीज. चॅम्पियन संघ महाबळेश्वर स्पोर्ट्स चॅम्पियनची ट्रॉफी सचिन दादा वरखडे यांच्या माध्यमातून देण्यात आले. रोख रक्कम 77,777 आदरणीय तानाजी दादा सूर्य कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आणि KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा सफर जिंकलाय महाबळेश्वर स्पोर्ट्स या टीमने. संघ मालक विलासदादा कदम आणि संदेश दादा मराजगे यांच्या मालकीचा हा संघ. आणि संघ मालकांना आता आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया. टॉस झाला होता त्यावेळेस एक पाऊल तुम्ही पाठीमागे होता आणि अखेरकार पर्व क्रमांक 6 ची बाजी कोणाची? तर महाबळेश्वर स्पोर्ट्सची. कशा भावना आहेत? नक्कीच छान वाटतंय. प्रथमतः हे टुर्नामेंट उभी करण्यासाठी जी KSK कमिटीने जी मेहनत घेतली आहे, कारण का त्याने जर एवढी मेहनत घेतली नसती तर हा प्लॅटफॉर्म उभा नसता राहिला. मी ॲज अ कमिटी मेंबरच आहे, परंतु यावेळी माझी एवढी मेहनत नव्हती. परंतु ज्याने कोणी मेहनत घेतली आणि जे स्पॉन्सर लोक आहेत त्यांचा सर्वांचा आभार. गेल्या वर्षी आम्ही सेमीला हरलो होतो, त्याच्या आधी वर्षी आम्ही रनरअप होतो आणि या वर्षी आम्ही चॅम्पियन झालो आहे. त्याच्यामुळं आमची टीम खूप छान आहे आणि आम्ही ॲज अ संघ मालक मी आणि विलास खूप छान आहे, काही टेन्शन नाही. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या महाबळेश्वर